योगेश गुंजकर यांच्या शेतात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचं झालं स्पष्ट चित्रण। पट्टेरी वाघ की बिबट्या या वादावर वन विभागानं लावला पूर्णविराम। वनपाल आणि वनरक्षकांनी कॅमेरा तपासून बिबट्याच्या उपस्थितीला दिला दुजोरा। आजरा तालुक्यातील योगेश नाना गुंजकर यांच्या शेतात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचे स्पष्ट चित्रण झाल्याने परिसरात फिरणारा वन्य प्राणी हा पट्टेरी वाघ नसून बिबट्याच असल्याचं स्पष्ट झालं आहे। यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या संभ्रमाला वन विभागाने पूर्णविराम दिला आहे। गुंजकर यांच्या शेत परिसरात वन्य प्राण्याचा वावर वारंवार दिसत असल्याने तो पट्टेरी वाघ असल्याचा त्यांचा दावा होता। मात्र वन विभागाकडून तो बिबट्या असल्याचं सांगितलं जात होतं। याबाबत खात्री करण्यासाठी वन विभागाने त्यांच्या शेतामध्ये पिंजरा उभारून त्यासमोर ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आला। दिनांक 9 जुलै रोजी सायंकाळी 7:27 ट्रॅप कॅमेरा कार्यान्वित करण्यात आला। त्यावेळी पिंजऱ्यालगतच्या उसाच्या शेतामध्ये एक वन्य प्राणी दबा धरून बसल्याचं दिसून आलं। त्यानंतर 7:38 तो पिंजऱ्याजवळ आला आणि त्याच वेळी ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचं स्पष्ट छायाचित्र टिपलं गेलं। काही वेळाने हा बिबट्या खेडे हद्दीतील समीर देशपांडे यांच्या शेताच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली। आज वनपाल कृष्णा डेळेकर, उत्तर आजरा आणि वनरक्षक प्रियांका पाटील यांनी ट्रॅप कॅमेऱ्यातील चित्रफिती आणि छायाचित्रांची तपासणी केली। त्यामध्ये दिसणारा वन्य प्राणी बिबट्याच असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे परिसरात पट्टेरी वाघ असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून वन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात एकटं जाणं टाळावं, पाळीव जनावरांची योग्य काळजी घ्यावी, तसेच बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन वन विभागाने केलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।